हॅलो गाईज, तर वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगळे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत. आजचा दिवस असा खूप छान असा आहे. तर बाबूजी आपले सगळ्यांचे त्यांचा आज 70वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं प्लॅनिंग आहे ना, आम्हाला सगळ्यांना कोणालाच आयडिया नव्हती. तर इथे आल्यावर क्लिक झालं आणि जसं जसं मला शूट होईल तसं तसं मी तुमच्यापर्यंत शेअर करते. आता बाबूजी काही ते नाही आहेत अवेलेबल, ते येणार आहेत आणि त्यानंतरच सगळं काही चालू होणार आहे. सो कंटिन्यू करा तुम्ही. आजचा ब्लॉग असणार आहे बाबूजी. छान असं इव्हेंटवाल्यांनी डेकोरेट केलं होतं, मस्त असं. बाबूजींना काहीच आयडिया नव्हती. 70वा वाढदिवस होता हे आम्हाला पण तिथं गेल्यावरती समजलं. मस्त असं डेकोरेशन केलं होतं, बघू शकताय तुम्ही. सगळेच जण जमा होत होते हळूहळू आणि त्यांचं बॉन्डपासून तर त्यांच्या परिवार कसा तयार झाला याची एक झलक त्यांना दाखवणार होते.
की हे छोटस रोष्ट एक दिवस इतकं विशाल होईल की त्यांच्या सावली संपूर्ण कुटुंब सुखाने प्रेमाने आणि अभिमानाने जगेल. समर्पणाने एक सुंदर संसाराचे बाबूजी पहिल्यांदा बाबा झाले. महिने आधी तिच्या छोट्या पावलांनी घरात आनंद. मुलगा सागर जन्माला आला आणि बाबूजींचा संसार पूर्ण झाला. आता त्यांना प्रत्येक स्वप्न, प्रत्येक कष्ट आणि प्रत्येक झटपट फक्त आपल्या मुलांच्या आनंदासाठी होती. बाबूजींनी आपल्या मुलांना केवळ वाढवलं नाही तर त्यांना उत्तम संस्कार, प्रामाणिकपणा, मेहनत, माणुसकी आणि एकोप्याची शिकवण दिली. त्यामुळे कष्टाची आणि प्रेमामुळे हे कुटुंब दिवसेंदिवस फुलत गेले. काळ पुढे सरकत गेला, मुलं मोठी झाली आणि सुंदर कुटुंब वृक्षाला नव्या फांद्या फुटू लागल्या. 2006 या वृक्षाला 2 सुंदर फांद्या लावल्या. सून शालिनी आणि जावई शरद यांच्या आगमनाने कुटुंब अधिक समृद्ध झालं. नात्यांची वीण आणखी घट्ट झाली आणि बाबूजींचं घर आणखी गजबजलं. तिच्या निरागस हास्याने घरात पुन्हा एकदा बालपण फुललं आणि आजोबा या शब्दाला आणखीच गोडवा मिळाला. 2010 आजोबांना त्यांच्या लेकीचं प्रेम दिसलं. तिच्या छोट्याशा हाताने बोट धरलं की तिचा सगळा थकवा क्षणातच विरघळून जायचा. तिच्या एका मिठीत त्यांना जगातला सगळ्यात मोठा आनंद मिळायचा आणि ओमच्या आगमनाने घर पुन्हा एकदा चैतन्याने भरूनच गेलं. शिवानशाला आणि आजोबांच्या कुशीत पुन्हा एकदा बालपण पाहू लागलं. आणि त्यांच्या छोट्या पावलाने, त्याच्या खोडकर हसण्याने घर पुन्हा एकदा आनंदाने नाचू लागलं आणि बाबूजींच्या तर गाईज या दोघी माझ्या बॅकबोन आहेत बरं का, गायत्री आणि रीमा, कारण त्यांनी त्या दिवशी मला सपोर्ट केला भरपूर सारा. त्यांची सगळी मुलं खूप आयुष्यामध्ये असं कुठं तुम्हाला कुठंच बघायला पाहिजे. सर खोटं नाही म्हणजे तुमच्या तोंडावर मला आता भेटला माझं भाग्य. ही 100 वर्षी Today is a very special day for me because we are celebrating the 70th birthday of my most precious person in my life, my beloved Babuji. बाबूजी, मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला की माझं किती प्रेम आहे तुमच्यावरती. तुम्ही फक्तच माझे ग्रँडफादर नाही पण माझा गाईड, माझे ग्रेटेस्ट सपोर्ट, माझा सेफ प्लेस आणि माझे बेस्ट फ्रेंड आहात. Many of the most beautiful memories of my life are with you. Every moment I spend with you is priceless. Your love, your affection, your patience and your values, believing me and always standing firmly by my side. Until us. Happy birthday, happy 70th birthday, dearest Babuji. My love. एक महिन्याभर मिळतं, पण त्या घराला आपलं घर वाटायला लावणारी माणसं फार कमी असतात. माझ्यासाठी ती व्यक्ती म्हणजे बाबूजी तुम्ही. या घरात पहिलं पाऊल टाकले तेव्हा मला अनेक प्रश्न, भीती, संकोच होता, पण तुमच्या एका प्रेमात शालिनी या आवाजाचा विश्वास तो सगळ्यांना समजतो. घरची सून नाही तर या घराची मुलगी असण्याची जाणीव करून दिली. आज तुमच्या वाढदिवसात एवढंच म्हणण्याचं आहे, तुम्ही नेहमी असेच आनंदी, निरोगी आणि हसत मुखी राहावं. तुमच्या सासरी आल्यावर मला दुसऱ्या वडिलांचे प्रेम मिळाले, हे माझ्यासाठी खरं भाग्य आहे. माझी वडील गेल्यानंतर मला वडिलांची जाणीव कधी
बसलं होतं. पण म्हातारडंच होतं काय. काय म्हणाला तो? बाई तिकडं तर पाणी हा, मग तुम्ही काय म्हणल्या? पाणी मेजे लोक बघून उठते पाणी. माझे आणि बाबूजीचे रिलेशन गेले 25 वर्षापासून बाबूजी भांगरवाडीमध्ये राहायचे. मी संजू आमची सगळी टीम यायची मॅडम माझ्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि अखिल वारकरी सेवा संघाचे विश्वस्त, त्याचबरोबर मावळ आणि मुळशीचे वारकरी संप्रदायाचे पहिल्यापासून ज्यांना वारकरी संप्रदायाचा वारसा आणि वारकऱ्यांसाठी ज्यांनी आतापर्यंत पाहिजे ते केलेलं आहे आणि वारकरी संप्रदाय आपल्या मुळशी मावळ तालुक्यामध्ये टिकून ठेवा असे आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूजी. खऱ्या अर्थानं या वटवृक्षाबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काहीच बोलू शकत नाही. ज्यांचा आदर्श घेऊन आमचे मार्गदर्शक मिलिंददादा असतील, सागरदादा असतील किंवा आम्ही असेल, या समाजकार्याचा जो वारसा त्यांनी आमच्या सारख्या नव्या पिढीला कार्यकर्त्यांना दिलाय, तो जोपासून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. खऱ्या अर्थाने आपल्या मुळशी मावळ तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की असं एक रत्न आपल्या या पुण्यभूमीसाठी लाभलं, याच्यासारखं आपल्याला कोणतंही सौभाग्य नाहीये. माझ्यासारखा हा छोटा कार्यकर्ता त्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. आमचा प्रवास चालू आहे. ह्या प्रवासामध्ये माझा थोडा स्वभाव वेगळा आहे, त्यांचा खूप वेगळा आहे. पण आता असं झालंय की त्या स्वभावाला माझी हळूहळू साथ भेटत गेली आणि आता एकरूप झालो, जसं आपण म्हणतो तसं. म्हणजे माझ्या मते तरी मी त्यांच्यामध्ये एकरूप आहे. आणि आज मला एवढंच सांगायचं आहे की ह्या संसाराच्या प्रपंच गाडामध्ये एवढी मुलगी खेड्यामध्ये आले, अक्षरशः म्हणजे मला खेडेगावची काहीच कुठल्याच प्रकारचं हे नव्हतं. पण यांच्या घरात आल्यानंतर चुलीवर स्वयंपाक करणं, हांड्याने पाणी आणणं, अहो एवढे हुशार हे. आमचं लग्न झालं आणि तिसऱ्या का चौथ्या दिवशी शेणाची पाटी घेतली. परीक्षा आपण म्हणतो ना, परीक्षा, तशी शेणाची पाटी घेतली आणि गोट्यात शेण मारायला गेले. आता बाई मी म्हटलं आपले संस्कार माहित नाही की बाबा नवऱ्याने शेण मारायचं आणि आपण मारायचं, बाजूला बसायचं. मी म्हटलं सारा बाजूला मीच भरते. तेव्हापासून मी पाठी शेण मारायला सुरुवात केली. पण मला पण त्याच्यामध्ये आवड होती आणि त्या आवडीप्रमाणे मग शेतात जाणं, काम करणं, असं सगळं होतं. माझे भाऊ मला म्हणायचे की बाबा तू एवढी शहरातली मुलगी, लोक आम्हाला नावं ठेवतील की एवढ्या मोठ्या घरातली मुलगी असं मी खेड्यामध्ये देत आहे, त्या घराला काही आहे, काहीच नाही आहे. म्हणजे कुडाचं घर, मातीच्या भिंती, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आता आपण म्हटलं तर वरती आमच्या घरावर केबळ होतं, केबळ म्हणजे गवत होतं. अशा परिस्थितीमधून हे सगळं व्यवस्थित झालं. म्हणून नीती चांगली असावी, कार्य करताना शुद्ध मनाने आणि चांगल्या मनाने करावं. त्याच्यामध्ये परमेश्वर नक्कीच तुम्हाला साथ देईल. आणि मला जेव्हा माझे भाऊ म्हणायला लागले त्यानंतर मला थोडंसं असं वाटत होतं की आपलं कुठेतरी चुकलं, पण नाही, योग्य माणूस निवडला आणि समाजासाठी तरी म्हणजे आदर्श सगळ्यांनीच घ्यावा तसं हे. आणि हे आमच्या घरातलं म्हणजे आमच्या वाळण खानदानीमधलं हे एक रत्न आहे. हे रत्न या सर्व मुलांनी जपलं पाहिजे. या रत्नाची आता त्यांची काळजी घेणं, काही करणं हे प्रत्येक या आलेल्या प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. ते त्यांनी केलं पाहिजे आणि ही माझी त्या मुलांकडून अपेक्षा आहे ती त्यांनी पूर्ण करावी. बाबूजी, पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचपर्यंत आमच्या आत्यांनी आम्हाला खूप साथ दिली. म्हणजे बाबूजींना शिक्षण दिलं किंवा सोय नसताना सुद्धा बाबूजींना त्यांनी इथे ठेवलं, शाळा शिकवली. त्या सगळ्या काही गोष्टी आज उन्हाळ्यात काही अशी सांगत होते तेव्हा बाबूजी सारखी व्यक्ती तयार होते. खरोखरच बाबूजींनी ज्याप्रमाणे शहरामध्ये अनेक तरुणांना, युवकांना रोजगार प्राप्त करून दिला व त्याचप्रमाणे वृद्ध असो किंवा तरुण असो किंवा माझ्या माता भगिनी असो यांच्यामध्ये एक नवचैतन्य दिसावं, त्यांना कुठली अडचण न यावी याप्रमाणे बाबूजींनी नेहमी काम केले आहे.
आज वारकरी संप्रदायामध्ये देखील बाबूजी टकराए उसे तूफान कहते हैं, समंदर की लहरों से टकराए उसे तूफान कहते हैं, हर एक मुसीबत को काम आए उसे बाबूजी कहते हैं। वाह वाह। अजून एक किस्सी मला स्वामिनी काकीला पी लवकर स्वामिनी एस असा कार्तिक तू पण मला 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 थँक्यू अरे हर्ष कुठे चला हो चला घेऊन ये बड्डे बड्डे बॉय ए शुभ भरपूर असे मेन्यू आहेत. मला जो पाहिजे तो मीच घेतला आहे की लाईक नूडल्स अँड राईस अँड समोसा अँड डोसा चटणी गुलाबजाम रबडी भरपूर काय पण मी यामधलं फक्त एवढंच घेतलं आहे मला. आणि दिस वन इज रबडी नो बाउल दॅट्स वाय आय एम टेकिंग इन ग्लास. हाय छगोली गाइस थर्ड राउंड ओनली नूडल्स नाही नूडल्स नाही पहिले समोसा. गाईस छान असा बड्डे सेलिब्रेट करून आम्ही आलो आहे आत्ता घरी. मस्त सेलिब्रेशन झालं मस्त छान जेवण वगैरे होतं आणि सगळ्यांनी छान छान शुभेच्छा दिल्या आणि छान एन्जॉयबल त्यांचा दिवस गेला. 70 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेत त्यांना. सो असा मस्त असा दिवस त्यांचा सेलिब्रेशन झाला. त्यांना एक छान सरप्राईज भेटलं होतं आज जे त्यांच्या सुनांनी दिलं होतं. मस्त असं सरप्राईज भेटलं आणि खरंच दिवस खूप छान गेला. त्यांचा तो आनंद बघून आम्हाला पण स्वतःला प्रत्यक्षात खूप छान वाटलं आणि खूप भारी वाटलं. तर चला कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्कीच सांगा. जेवढं काही शूट करता आलं जेवढं काही शेअर करता आलं ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे मी. तर इथेच ब्लॉग एंड करते. भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये. चला अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारे प्रेम द्या. चलो बाय.